नमस्कार. आज आपण बनवतो शेवग्याचा दुसरा प्रकार, मूग डाळीतला तिखट शेवगा. साहित्य आणि प्रमाण या ठिकाणी दिलेले आहे. कृती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. एकदम भन्नाट चवीचा आणि करायला अगदी सोपा. कमी साहित्य, कमी मसाले, तरी पण चवीला एकदम अप्रतिम. चला मग मिळून बनवूयात. शेवगा आणि मूग डाळ अगोदरच मी शिजवून घेतलेले आहे. आता करूयात फोडणी. फोडणीमध्ये जाईल मोहरी तडतडल्यानंतर जिरे, त्यानंतर अर्धी चिरलेली सिमला मिरची, हिरव्या मिरच्या, आता जाईल लसूण, त्यानंतर कढीपत्ता. याला एखादा मिनिटभर परतून घ्यायचे आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता फोडणीमध्ये जाईल कांदा. कांद्याला आपण गुलाबीसर रंगावर परतून घेणार आहोत. कांद्याचा तीव्र वास कमी होईल. कांद्याची रुचकर स्वादिष्ट चव भाजीला मिळेल. आता फोडणीमध्ये आपण टाकत आहोत टोमॅटोला व्यवस्थित परतून घेऊयात. तुम्ही पण या पद्धतीने भाजी केली आहे का? नसेल बनवली तरी या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा. घरातील सर्वजण या चवीची भाजी आवडीने नक्कीच खातील. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी आणि परतण्यासाठी या ठिकाणी मी थोडेसे मीठ आणि हळद घातलेली आहे. आता या सर्व जिन्नस व्यवस्थित आपण परतून घेऊयात. व्यवस्थित परतल्यानंतर त्याला एक वाफ येण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवूयात. झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ येऊ दिली. पुन्हा झाकून काढून थोडेसे परतून घेतले, पण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजले नव्हते, म्हणून पुन्हा एकदा 2 मिनिटांची वाफ येण्यासाठी झाकण ठेवून दिले. आता फोडणीमध्ये चवीप्रमाणे मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर भरपूर अशी चिरलेली ताजी कोथिंबीर मी टाकत आहे. पुन्हा एकदा सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतले. आता आपण एकत्र शिजवलेला मूग डाळ आणि शेवगा, त्यामध्येही मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, ते आपण फोडणीमध्ये टाकून घेऊयात. भाजीच्या फोडणीमध्ये टाकलेले सर्व साहित्य हे अगदी फ्रेश असल्यामुळे भाजीच्या फोडणीचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे. हलक्या हाताने सर्व साहित्य एकत्र करत मी भाजी व्यवस्थित परतून घेतली. उरलेली सर्व मूग डाळ भाजीच्या फोडणीमध्ये आता मी टाकून घेतली. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा खमंग फोडणी देऊन भाज्या केल्याच्या नंतर भाजीचा घमघमाट घरभरच काय तर बाहेरही पसरतो. भाजीला किती दाटसरपणा हवा आहे त्यानुसार मी या भाजीमध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्याने भाजीची वेगळीच चव आपल्याला चाखायला मिळते. आता भाजीमधील सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होईल शिजेपर्यंत आपण भाजीला उकळी येऊ देणार आहोत. हळूहळू भाजीचा रंग बदलत आहे, तुम्ही पाहू शकता. भाजीला अगदी खळखळून उकळी आलेली आहे. तुम्हाला मी जवळून थोडंसं दाखवते. आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही आज तुमच्या जेवणामध्ये कोणती भाजी केली होती हे मला सांगायला नक्की. तुमच्यासाठी कमेंट बॉक्स आहे, कमेंटमध्ये कमेंट करा. आज या शेवग्याच्या भाजीबरोबर आणखी जेवणात मी काय बनवले होते. चला ताट वाढूयात आणि या मग जेवायला. बघा कसं सुंदर दिसतंय ना माझं ताट. गरमागरम वाफळलेला भात, भेंडीची सुकी भाजी आणि शेवगा, त्याबरोबर गरम गरम चपाती, लुसलुशीत अशी चपाती, आणि त्याबरोबर मी लोणचंही थोडंसं खायला घेतलेलं आहे. अगदी सुंदर असं ताट. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हॅपी कुकिंग.